नाही येणार होता तुझ्या घरी. जा तू. जया, तू पण जा तिच्या बरोबर. बोलत श्रीमती सत्यकाम लोंढे, एखाद्या डेली सोप मधल्या बाईसारखी वागलीस तू. जयराम किंवा अगं पोटच्या पोराला दगड्या खुळखुळ्या भोंड्या म्हणालीस तू. चालायला लागला तरीही पदराखाली घेऊन पाजत राहिलीस. मग वाघिणीचं दूध प्यायला का शेळीचं? सांग ना. किती रागारागात निघाला माझं जया. ऐसे में मेरे जया को अगर कुछ हुआ, नहीं अब मैं कहेगी नहीं रही. असं म्हणण्यासारखंही आमच्यात काहीच झालं नाही अजून. नहीं सासू माँ, ऐसे में अगर मेरे जयराम को कुछ हुआ तो मैं परी तुम्हें छोड़ूंगी नहीं. आई, ती मूर्ख परी मला कशा लवा बोलून गेले ते ऐकलंच नाही. नाही पण तिच्या बोलण्यात तथ्य नव्हतंच असं नाही, पण आपल्या येड्याला कधी ना कधीतरी वास्तवाची जाणीव करून द्यायला हवी होती ना. त्याच्या मार्गात काही धोका नाही ना ग येणार. ए बाई, पटकन उजवा कौल देऊन टाकतो. डावा कौल. जया, खुळा. मी खुळा. मी नालायक. हवालदार व्हायच्या लायकीचा नाहीये. माझ्या घरात चालणार नाही म्हणाली. नकोच मला तिथं घर. मी इथेच बसतो थंडीत कुडकुडत. कोणी मला समजून घेत नाही. सगळे मला हसतात, पण वेळ आली की मीही दाखवून देईन. मग मीच सगळ्यांवर हसेन, आईवर सुद्धा. मग दिसेलच सगळ्यांना. स्मगलर्स. कंटक सर. गुंडी, तुम्हाला फक्त कंटू किंवा फक्त टू बघ तुझा कंट्या कसा स्मगलरांच्या घंट्या वाजवतो ते बघ. आज मी तळातावर शिर घेऊन तिकडे शिरणार आहे. माझ्या शरीराची शिर अशी युद्ध ज्वराने अशी तापून फणफणती आहे बघ. आता एक तर मी धडपणे धडधडेन किंवा धडा वेगळा होऊन तुझ्या पायाशी शकल होऊन पडेन. धाडकन. मी त्या काटपिसीची चोळी शिवून कायम तुला माझ्या ओराशी लावून ठेवेन. कंटू. सर हे काय करताय? मी त्यातला नाही. सर बोट लागली. सर ऑर्डर द्या लवकर. एकट्याने बेट लागले का? पळा. चला 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 चला. जा जा धाव. पळपुटा भित्रा कुठला. पाय लावून पळ आता. आई भरपाई का ग माझ्याच पदरात बांधलं ते असं येणं कुठलं. नाही आई भरपाई. आता जीव गेला तरी चालेल, पण मी आईला दाखवून देईन हा जयराम काय करू शकतो ते. आई भरपाई की तू लेकराच्या मदतीला आलेस हे त्याला कळता नाही. ही बाजी त्यानंच जिंकायची एकट्याने.
मला होय गुंडे, हे सगळं मी एकट्याने केलंय. मग हे घे ठरल्याप्रमाणे. सर मोठा प्रॉब्लेम झालाय सर. हे सर्व म्हणतात की आम्ही फिल्मी फायटर आहोत म्हणून. त्यांना कुणीतरी सांगितलं की इथे शूटिंग चाललंय. आता विचारतात की पेमेंट कोण देणार. दे रे तुझ्या पगारात. काय पेमेंट कोण देणार? हे सगळं चाललंय ते फिल्मी आहे. हे फिल्मी आहे. हे फिल्मी आहे. इकडे नाही. हा शस्त्र सगळा मी पकडलाय. मी तो एक फिल्मी. हे फिल्मी आहे. हे फिल्मी आहे. हो सर. हे फिल्मी. हे फिल्मी. पाहिलं तुझं शौर्य कंठ. चला मोगराबाई, तुमचं इथलं काम संपलं. सटका आता. जयराम एकट्याने तू. माय गॉड. जयराम मागे बघ. अरे टाक टाक. एक मिनिट. सासूमा जयराम टीव्हीवर आहे. त्याला हॉस्पिटल मधनं बाहेर काढतायत. बघू लाव. जयरामला शौर्य पदक आणि 2 लाखाचा चेक TDS न कापता देण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केलेली आहे. आज मुंबई का किंग कौन? जयराम लोंढे. और जयराम की रानी कौन? मिसेस परी जयराम लोंढे. कधी एकदा लग्न करून केसरी टूरच्या हनीमून पॅकेज वर जाते असं झालंय मला. कॉन्स्टेबल जयराम, हल्ला कोणी सुरू केला? पण सर त्यांची हत्यारं आधुनिक होती का तुमची? लास्ट झाला तेव्हा इन्स्पेक्टर मालाने तुम्हाला मिठी मारली की तुम्ही त्यांना मिठी मारली? बॉम्बची जास्ती होती की मिठीची? ही कोण कुरूप हवालदारी माझ्या जयाला खेटून उभी आहे. अरे झटक ना तिला, झटक. अरे काय तिला. तुम्हाला बढती मिळणार. तुमच्या सहकार्यांना, खास करून कंटक सरांना खूप आनंद झाला असेल नाही? आनंद झालाय, पण कालच्या कारवाईने तो थकलाय. तुमचा हा प्रश्नांचा भडीमार त्याला त्रासदायक. हे काय त्याच्या फुफ्फुसात कालचा धूर गेलेला आहे. तेव्हा त्याला आता काही प्रश्न विचारू नका. त्याला आरामाची गरज आहे.